सो वेलकम टू पुइन्फोटेक विकी. मी काही प्रश्न विचारणार आहे, मला त्याचे आन्सर हवे. हा एक रिव्ह्यू ओके. कॉल आहे टू ओके. इम्प्रूव्ह पुइन्फोटेक्स परफॉर्मन्स. सो ओके. आता विकी कोरे आधी कोण होते? डिजिटल मार्केटर व्हायच्या आधी विकी कोरे काय करत होते? विकी कोरे म्हणजे मी अगोदर सेल्स अँड मार्केटिंग मध्येच होतो. ओके, बेस्ट. मार्केटिंग ऑफलाईन मार्केटिंग होतं माझ्याकडं. बरं. त्याचबरोबर मी अगोदर थोडं म्हणजे शिकलो होतो डिजिटल मार्केटिंग म्हणजे कोर्स एक सांगलीमध्ये. तर मी थोडं म्हणजे किरकोळ करत होतो सोशल मीडिया हँडलिंग वगैरे मला थोडं थोडं जमत होतं. ऍड्स बरोबर. वगैरे जमत नव्हतं. बट मी ऍज अ सेल्स अँड मार्केटिंगला होतो चांगल्या पॅकेज वरती. जीमेक फर्निचर इंडस्ट्रीमध्ये होतो. त्याच्यानंतर एटेक फर्निचर इंडस्ट्रीमध्ये होतो. बरोबर, बरोबर. त्यानंतर मग तुमच्या डोक्यात कसं आलं की आपण डिजिटल मार्केटिंग करावं आणि पुइन्फोटेक तुम्हाला कसं भेटलं? ऍक्च्युली माझं म्हणजे पहिल्यापासून चाललंच होतं म्हणजे शोध चालूच होता की डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी. बट मला आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये शिकवणारे कोणी म्हणजे भेटले नाहीत. मी सगळीकडे चौकशी केली होती. IBM, IIM इंदोर वगैरे भरपूर म्हणजे मोठमोठे जे आहेत इन्स्टिट्यूट जिथं म्हणजे डिजिटल मार्केटिंगचे डिप्लोमा डिग्री कोर्सेस वगैरे घेतात किंवा असे पण कोर्सेस असतात ते घेतात. बट बरोबर. तिथं मला एवढं म्हणजे फ्रेंडली म्हणजे असं स्वतःच असं वाटलं नाही. कारण स्वतःच्या रिजनल लँग्वेजमध्ये पण शिकायला नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्याच्यामुळं मी आणि फीज पण भरपूर असायच्या म्हणजे लाख-लाख रुपये फीज होत्या. प्लेसमेंट गॅरंटी नव्हती. तर मग मी शोधता-शोधता मग मला Instagram वरती आपलं म्हणजे ॲडव्हर्टायझिंग दिसली. मग मी तिथं जॉइन झालो. परफेक्ट. Instagram वरून कनेक्ट केलं तुम्हाला. राइट. देन जेव्हा तुम्ही जॉइन झाला, डेमो सेशन केला असाल, क्लासेस आपले झाले असणार, तर तुम्हाला कसं वाटलं? आम्ही कसं तुम्हाला ट्रेन केलं? सुरुवातीला डेमो सेशन मी अटेंड केलं. त्याच्यानंतर 3 दिवस डेमो सेशन झाल्यानंतर मी जॉइन झालो क्लासला. क्लासमध्ये जॉइन झाल्यानंतर मला डेली ऑनलाईन आपले म्हणजे शेड्यूल मीटिंग हे असायचे, क्लासेस असायचे ऑनलाईन Google क्लासरूम वरती. क्लासेसमध्ये दररोज एक डेली टास्क असायचा. बरोबर. म्हणजे क्लास झाल्यानंतर की टास्क वरती Google क्लासरूममध्ये टास्क यायचे, ते टास्क कंप्लीट करायचे. 3 महिने क्लासेस म्हणजे 3 महिन्यामध्ये सगळा पूर्ण जो काही कोर्स होता डिजिटल मार्केटिंगचा तो कंप्लीट झाला. त्याच्यानंतर इंटर्नशिप चालू झाली. इंटर्नशिपमध्ये महिना 2 महिने इंटर्नशिप झाली. त्याच्यानंतर मला प्लेसमेंट भेटली. राइट, ग्रेट. आता तुम्ही जिथे जॉब करताय, काय पोझिशन वरती काम करताय? मी तिथं सीनियर सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. म्हणजे पेड ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे तुम्हीच बघताय कंपनीचे? पेड ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी Google ॲड्स, Facebook ॲड माझ्याकडे होतं हँडलिंग. त्याच्याबरोबर वर्डप्रेस होतं, वेबसाईट डिझायनिंग ते ग्रेट. सुद्धा माझ्याकडेच होतं. आणि त्यांचं सोशल मीडियाचे अकाउंट जे होते Instagram, Facebook आणि YouTubeवरती ते सुद्धा ग्रोइंगसाठी माझ्याकडेच आहे. ग्रेट, ग्रेट. तुम्ही पुइन्फोटेकला काय रेटिंग द्याल? 10 आउट ऑफ किती द्याल? 10 आउट ऑफ 9.5. 9.5. दॅट्स ग्रेट. आणि जर तुम्ही रिकमेंडेशन कराल कोणाला, तर पुइन्फोटेक तुमच्या माइंडमध्ये असेल की पुइन्फोटेकला रिकमेंडेशन कराल तुम्ही? हो, येस सर. ऑलरेडी करतोय रेकमेंड. असं काही नाहीये, माझ्याकडून आलेले आहेत हे लोकं. केलेलं आहे. तुमच्याकडनं स्टुडंट येतात. तेच विचारतो म्हणजे तुम्हाला वाटतं वर्थित आहे सर, त्यामुळे मी रिकमेंड करतो की ज्यांना ऑनलाईन करायचंय आणि घर बसल्या शिकायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग, तर पुइन्फोटेक इज द बेस्ट चॉईस, राइट? बेस्ट आहे. हो. घर बसल्या शिकायला भेटतं. त्याचबरोबर घर बसल्या जॉब्स पण म्हणजे सगळंच होतं म्हणजे जॉब पण भेटतात. अफोर्डेबल पण आहेत प्राइसेस. म्हणजे सगळं भारी आहे. असं काय अदर कंपॅरिझनला बघायला गेलं तर चांगलं आहे. 100%. काही स्वप्नील सर, तुम्हाला काही क्वेश्चन? विकी, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे डिजिटल मार्केटिंग म्हणजे शेअर मार्केटिंग आहे आणि बरेच लोक अवेअर नाहीत. मग तू ऑनलाईन वरती विश्वास कसा ठेवलास की बाबा खरंच डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन मध्ये शिकवतील का, असं तुला कसं ट्रस्ट वाटलं? ट्रस्ट वाटला म्हणजे ऍक्च्युली नॉलेज नसणारे म्हणजे नॉलेज त्यांना काय नाव ठेवता येणार नाही. बट त्यांनी किती सर्व्हे केलाय, काय केलाय ते त्यांच्यापर्यंत डिपेंड्स आहे. ज्यांना ऍक्च्युली मध्ये माहित आहे की बाबा सेल्स अँड मार्केटिंग नंतर काय होणार आहे, ऑफलाईन मार्केटिंग बंद होऊन ऑनलाईन चालू झालंय, हे लोकांना जे त्या फील्डमध्ये काम केले त्यांना माहित आहे आणि त्याचं स्कोप वगैरे काय आहे काय नाही तो ज्याला रिसर्च केलाय त्याला माहित आहे. तो ऑलरेडी करेल. मग त्याला ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे. मग ऑनलाईन मध्ये कसं की बाबा सगळं कम्फर्टेबल असतं की आपण कुठून पण करू शकतो अटेंड क्लासेस. असं म्हणजे हे बॅरिगेट्स असतात की बाबा ह्या वेळेत तिथं जायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे असं काही नाही. एखाद्या वेळेस मिसमॅच झालं तरी पण आपल्याकडे प्री रेकॉर्डेड हे असतात
क्लासेस असतात, तर ते रेकॉर्डिंग सेशन बघून पण आपण शिकू शकतो आपल्या बॅचमध्ये. परत आपल्या इथं सगळ्यांच्या बरोबर एकत्र म्हणजे आपल्या बरोबर जे जॉईन झालेले असतात त्यांच्यावर पण काम करायला भेटतं ऑनलाईन मध्ये. ऑफलाईन ऍक्टिव्हिटी पेक्षा ऑनलाईन कम्फर्टेबल आहे, म्हणजे चांगला आहे. कम्फर्टेबल आहे, अफोर्डेबल पण आहे आणि कम्फर्टेबल पण आहे. तुम्हाला गाव सोडायची लगेच गरज नाहीये. गरज जॉब नाहीये. घेतल्यानंतर तुम्ही गाव सोडू शकता कारण तुमच्याकडे एक इन्कम आहे. पण आधीच गाव सोडायचं, मग राहायचं, यायचं, प्यायचं, खर्च, शेवटी तो खर्च हा आला, सगळं आहे. मग तो सगळा खर्च तुमचा वाचतो. त्यामुळे एक ऑनलाईन चांगला ऑपॉर्च्युनिटी आहे. प्लस लाईफ टाइम तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, की तुम्ही कधी पण ते रेकॉर्डिंग बघून रिव्हिजन करू शकता. हो. दॅट्स ग्रेट. स्वप्नील सर, काही क्वेश्चन अजून तुमच्याकडून आहेत? हॅलो हा सर. हॅलो विकी, आवाज येतोय? हा येतोय सर आवाज. येस येस. ओके. तर तू आपले जे सांगलीचे आहेत, सांगली आपलं आहे, कोल्हापूर आहे, तर त्या लोकांना तू काही म्हणजे रेफरन्स देशील की बाबा ठीक आहे ऑनलाईन मध्ये आहे किंवा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ते तेवढं अपडेटेड आहे असं तुला वाटतंय का सिलेबस, जे की आपण तुला दिलं इन्फोटेक मध्ये? आहे, अपडेटेड आहे पूर्ण. पूर्ण म्हणजे पोर्शन भरपूर कव्हर केला जातो आपल्या इथं. असं म्हणजे काही राहत नाही असं काही विषय नाहीये. अपडेटेड आहे, बट सांगलीच अपडेटेड नाहीये असं वाटतंय मला, कारण सांगलीमध्ये अजून भरपूर अपडेशन पाहिजे. ज्या लेवलचं डिजिटल मार्केटिंग कोल्हापूरला जे जसं आहे, म्हणजे कोल्हापूरला पण इव्हन चांगलं आहे, तसं आता हळूहळू होईल सांगलीमध्ये, कारण कोल्हापूर चालू झालंय. कोल्हापूरला पण चांगले चांगले पॅकेज वाले, सांगलीत पण आता भरपूर कंपनीज वगैरे चालू झाले, त्याच्यामुळे स्कोप वाढेल. ओके. आणखी तुला असं इन्फोटेक बद्दल म्हणजे तू आता इंटर्नशिप वगैरे केलंस, ते इंटर्नशिप बाकीच्या आता तू क्लासमध्ये वगैरे चौकशी केली होतीस, असं तुला काय वाटलं की बाबा खरंच मी इथं इन्फोटेक मध्ये केलं आणि माझं खरंच चांगलं झालं असं वाटतंय तुला? हा झालं ना, कारण मला इंटर्नशिप केल्यानंतर लगेच जॉब भेटला, प्लेसमेंट भेटला. प्लस पॉईंट तो आहे. आणि मेन महत्वाचं, इंटर्नशिपला जे आम्हाला प्रोजेक्ट टास्क भेटले होते ते चांगल्या चांगल्या कंपनीचे भेटलेले. एज्युकेशनल आहे, सरांनी सॉफ्टवेअर कंपनी दिली होती, रिअल एस्टेट प्रोजेक्टचे दिले होते. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स साठी म्हणजे एक्सपिरियन्स काउंट चांगला झाला आमचा, त्याच्यातून आम्हाला चांगलं शिकायला भेटलं. दॅट्स ग्रेट. थँक्यू सो मच विकी. स्वप्नील सर, काही क्वेश्चन तुमचे अजून? नाही सर, चालेल. झाले. धन्यवाद स्वप्नील सर, धन्यवाद विकी सर, तुमचा टाइम दिल्याबद्दल. इम्पॉर्टंट. अँड येस, बेस्ट ऑफ लक फॉर युअर करिअर. काही लागलं, परत स्विच करायचा विचार असेल तर नक्की आम्हाला परत कनेक्ट. ओके, ओके, बाय बाय. बाय.